सो आपण स्कॅल्पिंग करत आहोत इक्विटीमध्ये. तर मॉर्निंगला मोमेंटम कशा प्रकारे पकडले जातात आणि हे तुमच्यासमोर लाईव्ह ट्रेडिंग चालू आहे. आपण सुलाला ट्रेड करत आहोत. 1000च्या आसपास प्रॉफिट बुक करणार आहे. फक्त मॉर्निंगची पटकन एक मोमेंटम कॅप्चर केली ना, मग आपलं ते पुढच्या ट्रेडला कॅप्चर करायला किंवा ही रिस्क पुढच्या ट्रेडला लावायला आपल्याला एकदम सोपी होऊन जाते. सो मॉर्निंगच्या मोमेंटम कशा प्रकारे कॅप्चर केल्या जातात हे तुम्हाला शो करतोय. बघू शकता जास्त क्वांटिटी नाही आहे, फक्त 200 शेअर्स आहेत आपल्याकडे. मॉर्निंगला कधी पण ना छोट्या क्वांटिटीत काम करत जावा, कारण खूप सुपरफास्ट मोमेंटम असतात. जर मोठ्या क्वांटिटीत जर तुम्ही काम करायला गेलात आणि अपोजिट साईडला डायरेक्शनला ते गेलं तर मग लॉसेससुद्धा तेवढे होऊ शकतात. त्यामुळे काय करा, छोट्या क्वांटिटीमध्ये मोठी मोमेंटम कॅप्चर करायला बघा. सो ही परफेक्ट रिस्क मॅनेजमेंट आहे. असं नाही करायचं की एकदमच मोठ्या क्वांटिटी घ्यायच्या, 1-2 पॉईंट कॅप्चर करायचे आणि बाहेर निघायचं. असं नका करू. अशाने तुमची सायकोलॉजी बिल्ड नाही होणार. सायकोलॉजी अशीच बिल्ड होईल तुमची की पहिल्यांदा छोट्या क्वांटिटी घ्या आणि मोठे पॉईंट्स कॅप्चर करायला बघा. अशा प्रकारे तुमची सायकोलॉजी तिथे प्रॉपर बिल्ड होईल. बघू शकता 712 एक्झिटचा पण प्लॅनला रेडी करूया आपण. चला एक्झिट करू आपण. 902 हे खाली पण दिसेल बघा तुम्हाला इथे. 816 17 परफेक्ट मोमेंटम मला भेटलेली आहे मॉर्निंगची. दुसरे ट्रेड्स पण आपण करणार आहोत, फक्त हे मॉर्निंगचा आपला पहिला ट्रेड आहे. मी माझ्या लॅपटॉपवर समोर चालू आहे, ते सुद्धा बघत आहे मी डिटेल्समध्ये. 992 1000ला पोचलंच बघा ते. ओके, 1000 क्रॉस म्हणजे 5 पॉईंट आपण ऑलमोस्ट कॅप्चर केलेत. 5 पॉईंट म्हणजे 2% मोमेंटम कॅप्चर केले आपण यामध्ये. 2% कळतं आहे, 2% मोठी मोमेंटम आहे. तुम्हाला वाटत असेल छोटी, पण 2% मोठी मोमेंटम आहे. तर मोमेंटममध्ये राहिला तर थोडं होल्ड करायला काय हरकत नाही आहे. लॅपटॉपवर पण माझं एक्झिटचं बटन रेडी आहे. मला चांगली मोमेंटम भेटलेली आहे. मी लॅपटॉपवर चार्ट्स बघतोय, मोबाईलवर इथे बघत नाही. तुमच्या जवळ एक लॅपटॉप आणि एक मोबाईल कंपल्सरी असणं गरजेचं आहे, जर तुम्ही खास स्पेशली ट्रेडिंग करत असाल तर. अगदी सहज आपल्याला ते प्रॉफिट देऊन गेलेलं आहे. ऑलमोस्ट 6 पॉईंट कॅप्चर झालेत. मोमेंटममध्ये आहे तर होल्ड करू आपण. समजतंय? चार्ट माझ्यासमोर चालू आहेत. परफेक्ट मोमेंटम भेटलेली आहे. सो अशा प्रकारे ट्रेडिंग केलं जातं. आता समजा आपण 1500चा यामध्ये प्रॉफिट बुक केला, तर पुढचे ट्रेड्स करायला एकदम सोपं होऊन जाते ना. जर पुढच्या ट्रेडमध्ये लॉस झाला तर जास्तीत जास्त मी किती देणार आहे? 1500च. त्याच्यावर नाही देणार. परफेक्ट सुलामध्ये काही न्यूज आहेत का? कारण असे मोमेंटम करायला लागलेलं आहे. कसं फाइंड आउट केलं जातं समजलं? ह्या आदल्या दिवशीच आम्ही स्टडी करून ठेवतो, उद्या काय होऊ शकतं कोणत्या शेअर्समध्ये. बघता बघता 2000 पोचलं आपलं प्रॉफिट. परफेक्ट. चला इनफ आहे, मी बुक केलेलं आहे. आपलं प्रॉफिट बुक झालेलं आहे 1848. सो मोमेंटम मला इथे जरा थोडीशी ब्रेक होताना दिसली, त्यामुळे प्रॉफिट बुक केला मी. बघू शकता 420पासून ते खाली येताना आपल्याला चालू झालेलं दिसतंय. सो अशा प्रकारे लाईव्ह ट्रेड्स केले जातात. सगळं रेकॉर्ड केलेलं आहे तुमच्यासमोर.